नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार व नेंबे महानगरपालिकेचे प्रथम महापौर संजीव नाईक यांचा वाढदिवस रुग्णांना फळवाटप करून कोपरखैरणे येथे साजरा करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे नेंबे जिल्हा सचिव रमेश आप्पा मुळे व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव सुरेश गायकवाड यांच्या माध्यमातून सुयोग मडवी, संदीप कारंडे यांच्या सहकार्याने कोपरखैरणे येथील माथाडी कामगार रुग्णालयातील रुग्णांना पंडित राम रखवरे महाराज शास्त्री, माजी नगरसेविका सायली शिंदे, समाजसेवक रॉबिन सेठ मडवी, दाजी सनस, शरद पाटील, धर्मेंद्र पाल, राहुल फडतरे, रामजोग महाराज, सिद्धार्थ गरत, गोविंद यादव, सुनील चौधरी, संजय गुप्ता, दीपक साळुंके, कुमार संगपाळ, विनायक आव्हाड, अक्षय चोरगे, अजय दिघे, शुभम शिंदे, प्रसाद मदन, अनिकेत वारे यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले। आपण खरं तर संजीव नाईक साहेब माजी खासदार असा शब्द वापरला, खरी गोष्ट आहे, माजी खासदार आहे, परंतु आत्ता सध्या ती जनतेच्या मनातले खासदार आहेत। आणि जरी ती माजी खासदार असले तर सतत जनतेसाठी अहोरात्र स्वतःच्या पायाला भिंगरी लावून मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल, नवी मुंबई असेल, सतत ती काम करत असतात। त्यामुळं ती माजी खासदार जरी असलं तरी जे स्टँडिंग खासदार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त ते जनतेचं काम करतात आणि स्वतःला एक जनसेवक समजतात। अशा प्रकारचं त्यांचं काम आहे। आणि म्हणून कोपरखैरण्यामधला वसाहत राहणारा जो आहे, सर्वात कष्ट करणारा, की जे आज माथाडी काम सर्व कष्टाचं काम आहे ती करणारा असल्यामुळं आम्ही सर्वांनी, मी, सुरेश गायकवाड, बाकी सर्व कार्यकर्ते, काही नगरसेवक सर्वांनी विचार केला की टीम वर्कच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतलेला आहे। की आम्ही विचार केला की हा कार्यक्रम आपण काय घ्यायचा वाढदिवसानिमित्त। आणि आमचे नेते संजीव नाईक साहेब त्यांनी आव्हान केलं आम्हाला सर्वांना की कुठल्याही प्रकारचे पुष्पगुप्पे, बुक्के किंवा कुठल्याही प्रकारचं काही सत्कार साहित्य अशा प्रकारचं कुठलाही माझ्या वाढदिवसानिमित्त काही करायचं नाही। जी काही सेवाभावी उपक्रम असतील म्हणून आम्ही कष्ट करणारा, जो एकदम मेहनतीचं काम करणारा जो माथाडी वर्ग आहे त्यांच्या कुटुंबातलेच पेशंट इथं ॲडमिट असतात आणि म्हणून आम्ही
फळं वाटप हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव नाईक साहेबांचं कुटुंब, मोठे नाईक साहेब असतील, संदीप नाईक साहेब असतील, संजू नाईक साहेब असतील, हे पूर्ण कुटुंब सतत जनतेसाठी अहोरात्र रात दिवस ते काम करत आहे आणि मला विश्वास आहे की माजी खासदार हा जो त्यांचा शब्द आहे ती खूप थोड्या दिवसामध्ये स्टँडिंग खासदार म्हणून त्याचं रूपांतर होईल असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नवी मुंबईचे प्रथम महापौर माजी खासदार संजू नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त सर्वजण गुच्छ आणि शाल देऊन त्यांचा स्वागत समारंभ करतात, परंतु त्यांचंच म्हणणं होतं की तो लोकोपयोगी झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आज आम्ही माथाडी कामगार भवनामध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुतळ्यास पुष्पहार घालून आम्ही इथल्या जेवढे जे रुग्ण आहेत त्यांना फळं वाटपाचा कार्यक्रम केला.